हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी किरण. आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी. शेपूची भाजी करण्यासाठी आपल्याला पहिले ती शेपू ही लागणार आहे. त्याच्यासाठी मी इथे शेपू घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने जुळवून मी कट करण्यासाठी तयार केलेले आहे. या पद्धतीने मी त्याचे कट करून घेत आहे. बारीक बारीक, खूप बारीक पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आपण. आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे, त्यामुळे मी हिरवी मिरची इथे लगेच कट करून घेत आहे. अशा पद्धतीने मी इथे हिरवी मिरची जास्त घातली तर शेपूची भाजी अजून छान लागते. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत लसूण. लसणाचेही या पद्धतीने बारीक बारीक मी कट करून घेतलेले आहेत. तुम्ही टेचूनही टाकू शकता आणि अशी बारीक बारीक कटिंग करूनही टाकू शकता लसूण. चला इथे तेल माझं गरम झालेलं आहे. तेलात मी टाकलेली आहे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर ही जिरीची फोडणी देत आहे. तेल आपलं गरम तापलेलं आहे, त्यामुळे फोडणी व्यवस्थित बसली आहे. त्याच्यानंतर मी लसूण आणि हिरवी मिरची त्यामध्ये टाकून भाजून व्यवस्थित घेतलेली आहे तळून. आणि त्यानंतर आपण इथे शेपूची भाजी टाकणार आहोत. भाजी ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही टाका. आपण आता मुगाची डाळ टाकणार आहोत, जी मी 2 तासापूर्वी भिजायला घातलेली होती. ती मुगाची डाळ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्या. सगळीकडे मुगाची डाळ लागली पाहिजे भाजीला आणि 2 ते 3 वेळा परतून घेऊन घ्या. हे बारीक गॅस ठेवा आणि बारीक गॅस ठेवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवून द्या. इथे मी चवीनुसार मीठ घेतलं आहे. मीठ टाकल्यानंतर भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि आपण ह्यानंतर झाकण ठेवलं आहे. झाकण काढून आपण भाजी बघितलं तर पाणी सर्व आटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून भाजी परत परतून घ्या. हे बघा, माझं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे. ज्यांना शेंगदाण्याचं कूट आवडतं त्यांनी 1 चमचा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घाला आणि व्यवस्थित अशा पद्धतीने भाजी हलवून घ्या. त्यानंतर परत एक अर्धा पळी तेल कढईत टाका, भाजी एका साईडला करून, आणि तुम्ही भाजी परत परतून घ्या त्याच्यामध्ये. ही आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.